विदर्भाचा स्टार वेगवान गोलंदाज उमेश यादवनं रणजी चषकात धडाका लावला आहे। विदर्भ आणि सर्व्हिसेस यांच्यातील लढतीत उमेश यादवनं 2 गडी बाद करत शानदार पुनरागमन केलं। रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी विदर्भाच्या गोलंदाजांनी 8 गडी बाद करत सर्व्हिसेसच्या फलंदाजांना 230 धावातच रोखलं। नागपुरातील सिव्हिल लाईन्स येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शुक्रवारी रणजी ट्रॉफी अंतर्गत विदर्भ आणि सर्व्हिसेस यांच्यात सामना झाला। नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। विदर्भाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत सर्व्हिसेस संघाचे 4 फलंदाज अवघ्या 35 धावात बाद केले। या दरम्यान उमेश यादवच्या धारदार गोलंदाजीमुळे सर्व्हिसेसची टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडली। मात्र सर्व्हिसेसच्या रजत पालीवाल आणि लोकेश कुमार यांनी डाव सांभाळला। दोन्ही खेळाडूंनी मिळून 5व्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी केली आणि संघाला 223 धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं। पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सर्व्हिसेस संघानं 8 गडी गमावून 223 धावा केल्या। आदित्य ठाकरे आणि दर्शन नालखंडे यांनी 2-2 तर आदित्य सरवटे आणि अक्षय वखरे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला।